आदरणीय एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट सेवानिवृत्त अनेक मेडल आणि विभूषणाने त्यांना भारतीय सेनेने सन्मानित केलेला आहे। आदरणीय बापट साहेबांना मी विनंती करतो आपण आम्हाला संबोधित करावं। मंचासीन सर्व मान्यवर, माझे सैनिक मित्र, माता भगिनी आणि मातृशक्ती सर्वांचं मी वंदन करतो आणि आभार करतो, कारण की आपल्या इतक्या मोठ्या संख्येने आपण लोक इथे आलात आणि मला पण इथे तुमच्या समोर यायचं सौभाग्य मिळालं, त्याच्यासाठी मी आभारी आहे। त्याशिवाय आपण पाहिलं की NCCच्या ज्या मुलांनी खूप चांगला मार्च केला त्यांचे मी अभिनंदन करतो। आपण इथे बऱ्याचशा मुलांचं ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, चांगले मार्क मिळवले आहे, चांगले खेळाडू प्रदर्शन केले आहेत, त्यांचं पण अभिनंदन आणि त्यांच्या शिक्षकांचं पण अभिनंदन ज्यांनी या मुलांना घडवलं। मला असं दिसून येतं आहे की मंचर गाव खूप पुढे आहे, खूप चांगलं काम करतं आहे आणि या गावामध्ये इतके सारे माजी सैनिक बघून खूप आनंद आहे, खूप चांगलं आहे आणि चांगली कामं करतात। तर तुमच्या माजी सैनिक संघटनाला ज्याचे 7 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्याकरता पण तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। असेच कामं करत राहा, संघटनेला पुढे न्या, कारण की संघटनेला शक्ती करता माणसाची गरज असते। कर्नल हांगेनी पण इथे खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याचशा योजना आपल्या आहेत ज्या आपल्या लोकांना माहिती नसतात। सैनिक लोक जेव्हा सैन्यामध्ये असतात तेव्हा त्यांना माहिती असतं की सैन्य आपल्या मागे आहे, आर्मीवाल्यांच्या मागे आर्मी युनिट असते, एअरफोर्स युनिट असते, त्यामुळे आपल्याला काळजी नसते की आपल्या घरी काय होतंय, आपलं काय होतंय। जेव्हा काही आपल्याला त्रास असतो तेव्हा युनिट पुढे येते आणि सपोर्ट करते। पण ज्या दिवशी आपण रिटायर होतो त्यानंतर सैनिकाला कळत नाही की आता माझ्या मागे कोण, मी कुठे जाऊ, कोणाकडनं मदत मागू, कोण मला सपोर्ट करेल। यावेळेस आपल्या ज्या माजी सैनिक संघटना असतात या आपल्या मागे सैन्यासारख्या उभ्या राहतात, आपल्याला आपल्या परिवाराला मदत करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये मला या माजी सैनिक संघटना दिसून येतात आणि प्रत्येक संघटना आता मागे पण 2-3 गावांमध्ये गेलो होतो, खूप चांगलं काम करतात ते आणि असेच संघटनांनी काम करायला पाहिजे, असे आपल्या लोकांचं सपोर्ट केला पाहिजे। त्याशिवाय आज ज्या माता भगिनी बसल्या, आम्ही त्यांना अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदचा मी अध्यक्ष आहे आणि आमच्या संघटनेमध्ये आम्ही आपल्या माता भगिनींना मातृशक्ती म्हणतो। मातृशक्ती म्हणजे ती सगळ्यात मोठी शक्ती आपल्याबरोबर आहे आणि बाहेर लोक नुसतं म्हणतात की सैनिकांनी खूप चांगलं काम केलं आणि तुम्ही देश सेवा केली आहे, पण माझ्या मते आपल्यापेक्षा जास्त सेवा आपल्या मातृशक्तीने केलेली आहे। कारण की आपण जेव्हा पुढे असतो, बॉर्डरवरती असतो किंवा युनिटमध्ये फ्रंट एरियाला गेलेलो असतो, आपल्या घराला सांभाळणारी ही मातृशक्ती असते। आपण सैन्यातून रिटायर होस्तवर आपल्याला कळत नाही की आपल्या मुलं कशी मोठी झाली, कुठे गेली आणि रिटायरमेंट नंतर आपल्याला कळतं की मुलं आपले इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, अधिकारी झाले, चांगल्या नोकरीवर लागले, पण त्या सगळ्यांच्या मागे जी शक्ती आहे ती मातृशक्ती आहे। म्हणून त्यांचं पण सगळ्यांचं आभार आणि अभिनंदन। हॅलो, हां, आपली जी संघटना आहे छोट्या छोट्या गावांमध्ये आपण करतो आहोत, आपल्या सगळ्यांचं मदत असते, पण याच वेळेस मी सांगू इच्छितो आहे की बऱ्याच वेळा आपल्या काही प्रॉब्लेम असतात, समस्या असतात ज्यांना आपण पुढे नाही नेऊ शकत। तर ह्या संघटनेकरता आपल्याला एक मोठ्या संघटनेबरोबर कनेक्ट होणं खूप जरुरी असतं। कधी तुम्हाला तुमच्या समस्या राज्य सरकारला पोचवायच्या आहेत किंवा केंद्र सरकारला, रक्षा मंत्रालयाला पोचवायच्या आहेत, अशा करता राष्ट्रीय संघटना जी असते त्याची आपल्याला नेहमी मदत होते। आमची अखिल भारतीय सैनिक परिषद रक्षा मंत्रालयाकडनं मान्यताप्राप्त संघटना आहे। आपल्या देशामध्ये 3 संघटना आहे सध्या, एअरफोर्स असोसिएशन आहे, अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद आहे आणि IELS आहे। तर अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद ही अराजनैतिक संघटना आहे, आमच्या कोणत्याही राजनीतिक पार्टीशी संबंध नाही। आम्ही कधीच आपल्या मेंबर्सला सांगत नाही की कोणत्या पार्टीला सपोर्ट करायचा आहे, फक्त त्यांनी सैनिकाला सपोर्ट करायचा आहे आणि सैनिकाची मदत केली पाहिजे ही एक भावना आम्ही घेऊन चालतो। आमच्या संघटनेचं एक खूप छान गीत आहे, त्या गीतला आपण अगर ऐकलं तर त्या गीतच्या पहिल्या 2 लाईनी आहे, त्या म्हणतात, हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं,
देश की सेवा करते थे, अब इसे सजाने आए हैं. तर म्हणून आमच्या संघटनेचे कर्तव्य आहे की ज्या देशांनी आपल्याला इतकं मोठं केलं आणि तुम्ही सगळे माझ्याशी सहमत असाल की आज आपण ज्या ठिकाणी आहोत किंवा आपला परिवार किंवा मुलं आज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नेण्यासाठी राष्ट्रांनी आणि सैन्याने आपली खूप मदत केली आहे. आज आपण सैन्यात नसतो तर कदाचित आपली मुलं इतके पुढे नसते आले. म्हणून त्या सैन्याचं पण आपण आभार करतो. आणि त्याशिवाय त्या सैन्याने जेव्हा आपल्याला मदत केली आहे, आता आपण बाहेर आल्यानंतर हे आपलं कर्तव्य आहे की या समाजासाठी आपण काही काम करावं. म्हणून प्रत्येक संघटनेने समाज सेवेसाठी पुढे आलं पाहिजे, काही कामं केली पाहिजे. तुमच्या संघटनेने मला जर कळलं बरीच कामं करता आहात तुम्ही. आणि आपल्या क्षेत्रामध्ये जे बलिदानी लोक आहेत आपल्या सैन्यामध्ये काय होतं की आपण नेहमी म्हणतो की स्वतंत्रता आपल्याला कोणी दिली, स्वतंत्रता देणारे स्वतंत्र सैनिक होते, पण त्यानंतर त्या स्वतंत्रतेला राखण्यासाठी या देशाला एकत्र ठेवण्यासाठी जे स्वतंत्र सेनानी आहेत ते आपले सैनिक आहेत. आज ते फ्रंटवरती असतात, त्यांच्यामुळे देश आरामात झोपू शकतो. आणि त्याच कर्तव्याच्या वेळेस बऱ्याच लोकांना आपलं बलिदान द्यावं लागतं. पण ते बलिदान दिल्यानंतर त्या बलिदानी सैनिकाचा परिवार जो घरी असतो तो कधीच म्हणत नाही की माझ्या माणसाने बलिदान दिला आता मला तुम्ही काय द्याल. पण त्या क्षणी आपण लोकांनी त्या बलिदानी परिवाराची साथ दिली पाहिजे, त्यांचं लक्ष दिलं पाहिजे, त्यांना काय हवं नको ते पाहिलं पाहिजे. आणि आज आपण पाहिलं इथे की तुमच्या संघटनेने पण या बलिदानी परिवारांचा सन्मान केला. खूप चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळा देशाकरता मोठे मोठे पदक मिळवणारे महावीर चक्र, परमवीर चक्र जे सैनिक असतात, आपल्याला त्या लोकांच्या परिवारांची पण भेट घेतली पाहिजे. आपण इन्शुअर केलं पाहिजे की त्या परिवाराच्या गावामध्ये त्या परिवाराकडे लक्ष दिलं जातं की नाही, त्या परिवाराच्या नावावरती काही असलं पाहिजे जेणेकरून त्या परिवाराला वाटेल की माझ्या माणसाने एवढा मोठा जो त्याग केला आहे, आज त्या त्यागाचं हा देश ऋणी आहे. आणि आमची संघटना हे एक मोठं काम करते. आम्ही ती लिस्ट घेतलेली आहे. आणि असे जे बलिदानी मोठे मोठे सैनिक आहेत ज्यांनी आपल्या जीवनचं सर्वस्व बलिदान दिलं आहे, त्यांच्या गावात आम्ही जातो, त्यांच्या गावात भेट देतो आणि पाहतो की त्या लोकांना करता या गावानी किंवा गावाच्या प्रशासनाने काय केलं आहे. आणि नसेल केलं तर आम्ही प्रयत्न करतो की राज्य सरकारद्वारे त्या लोकांकरता काही काम करायला पाहिजे. त्याशिवाय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकरता आमच्या संघटनेने पुढाकार घेतला आहे. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा सैनिक कल्याण समिती असली पाहिजे. जिल्हा परिषद आपलं काम करते, पण एक जिल्हा कल्याण सैनिक समिती असते जी कलेक्टरच्या हाताखाली प्रत्येक जिल्ह्यात काम करते. या गोष्टीचं GR आहे, ऑर्डर सगळे झालेले आहेत, पण ह्या समिती सगळ्या जिल्ह्यांमध्ये कामं करत नाही. महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3 किंवा 4 जिल्हे असे आहेत जिथे जिल्हा सैनिक समिती काम करते आहे. आम्ही काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे की माजी सैनिकांचं लक्ष देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण समितीची गरज मोठी आहे आणि त्या समितीचं स्थापन लवकरात लवकर केलं जावं. त्याशिवाय माजी सैनिक राज्य सरकारला बरीचशी मदत करू शकतात. आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 लाख माजी सैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी बरेचसे असे आहेत जे आज राज्य सरकारला पुढाकार घेऊन काम करू शकतात. आम्ही त्याच्याकरता राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे की जेव्हा आपले इलेक्शन्स होतात, इलेक्शन ड्युटीमध्ये आपण मास्टर लोकांना लावतो ज्यांची गरज शाळेमध्ये शिकवायची आहे, त्या लोकांना न घेता माजी सैनिकांचा उपयोग या ठिकाणी खूप चांगला होऊ शकतो. कारण त्यांना पण तुम्ही ट्रेनिंग देता, त्यांनाही भत्ता देता, तर ती ट्रेनिंग आणि तो भत्ता आमच्या माजी सैनिकांना द्या. त्यांची लिस्ट जिल्हा सैनिक बोर्डमध्ये अवेलेबल आहे, तिकडनं ते लिस्ट मागवू शकतात आणि या सैनिकांना इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन ऑफिसर, बूथ ऑफिसर कोणत्याही ड्युटीवरती लावू शकतात आणि हे लोक निश्चितच खूप चांगलं काम करतील कारण त्या कामाची त्यांना सवय आहे. त्याचप्रमाणे SDRF डिझास्टर रिलीफ फोर्स, जर NDRF असतं तर स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स आहे, त्याच्याकरता पण आम्ही पत्र लिहिलं आहे की आमच्या लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये खूप मोठी कामं केली आहेत. कुठे पण फ्लड आले तर प्रत्येक वेळेस सैन्याला बोलवलं जातं, कुठे आग लागली, कुठे भूकंप आला, प्रत्येक ठिकाणी सैनिक पुढे उभा असतो. या सैनिकांना या कामाची सवय असते. तर आमचे जे सैनिक रिटायर होतात त्या सैनिकांना रिटायरमेंटनंतर फायर ड्युटीज, SDRF वगैरे या अशा नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जावं आणि त्यांना
नक्कीच जागा मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी पण पत्र आम्ही लिहिलेलं आहे. आता 15 दिवसापूर्वी मी एका माजी सैनिक संघटनेच्या मीटिंगमध्ये गेलो होतो. तिथे मला सांगण्यात आलं की राज्य सरकारने फायर डिपार्टमेंटमध्ये आणि वेटरनरी डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सीज काढल्या आहेत. त्यात आपल्या माजी सैनिक संघटनेच्या सैनिकांची जागा आहे, पण त्या लोकांच्या अटी अशा आहेत की त्यांनी काही कोर्स केले पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला घेऊ, जे आम्हाला शक्य नाही. तर त्या लोकांची पण आम्ही केस सरकारबरोबर पुढे घेतो आहोत, कारण की आपल्या लोकांना फायर कोर्स करण्याची गरज नाही. आणि असं सरकारला वाटत असेल की आपण कोर्स करावा, तर तो त्यांनी जॉईन केल्यानंतर सरकारने 6 महिन्याचा नागपूरला कोर्स करवावा, कारण की अदरवाईज आपण लोक त्या याच्यामध्ये ट्रेंड आहोत आणि आपल्या युनिटकडनं आपल्याला त्या प्रकारचे सर्टिफिकेट मिळालेले आहे. तर असे बरेचसे कामं आहेत जी आपण लोक पुढे जाऊन करू शकतो. आणि तुमच्या माजी सैनिक संघटनेमध्ये पण अशा काही पण समस्या असल्या ज्याला आपण राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे पाठवायचे आहेत, ते आपण नक्कीच आम्हाला कळवावे. आपण आपल्या सदस्यांकरता नेहमी उभे आहोत, नेहमी त्यांच्या समस्या घेऊन आपण पुढे जातो. सगळ्यात शेवटी मला सांगायचं आहे की आजकाल व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया हे 2 खूप डेंजरस वेपन आहेत. माझ्या मते आपण जे आर्मीमध्ये हँडल केले वेपन त्याच्यापेक्षा डेंजरस वेपन सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप आहेत. ह्याच्यामध्ये काय येतं आणि कसं येतं काही माहिती नसतं. कोणालाही काही समजलं तर उलटसुलट कशाही प्रकारच्या इन्फॉर्मेशन याच्यावर पाठवतो आणि आपले सैनिक त्या लोकांना समजत नाही आणि ते त्याचे बळी पडतात. त्यांना असं वाटतं की इन्फॉर्मेशन खरोखर बरी आहे, करेक्ट आहे, आणि त्याच्यावरती अननेसेसरली त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, त्यांच्या डोक्यामध्ये दुर्भावना येतात. तर माझं एक सजेशन आहे, व्हॉट्सॲपवरती ज्या मेसेज येतात त्याच्यावरती सरळ सरळ विश्वास करू नका जोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल कन्फर्म होत नाही ऑथोराइज सोर्सेसकडनं की यस ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स पण प्रयत्न करते की जेव्हा पण त्यांच्या अगेन्स्ट अशा काहीतरी इन्फॉर्मेशन आल्या की त्यांच्याकडनं पण पब्लिसिटी डिपार्टमेंटकडनं एक रिपोर्ट येते. तरी पण या व्हॉट्सॲप मीडियावरती तुम्ही विश्वास करू नका. आता आपण पाहिलं अग्निवीरची भरती चालली आहे. अग्निवीर जेव्हा आली स्कीम तेव्हा बऱ्याचशा लोकांनी उडी मारून स्टेटमेंट देणं सुरू केलं. पण मी सैन्याला खूप जवळनं पाहिलेलं आहे, वरच्या रँकवरनं पाहिलं आहे. कोणची पण सैन्य भरती किंवा सैन्य सिस्टम जेव्हा सुरू होतं त्याच्याकरता खूप साऱ्या मीटिंग्स होतात, खूप विचारविमर्श होतात. तिन्ही सैन्य प्रमुख भेटतात, रक्षामंत्रींना ब्रीफ करतात, प्राईम मिनिस्टरला ब्रीफ करतात आणि सगळ्यांची सहमती झाल्यानंतर मग स्कीम येते. आणि कोणची पण नवीन स्कीम आली की त्याच्यामध्ये काही थोड्याफार चुका असतात. असं नाही की सगळ्या स्कीम परफेक्ट असतात. अग्निवीर पण का आणली हांगे साहेब सांगतील तुम्हाला, कारण की जेव्हा आपलं कारगिल वॉर झालं, कारगिल वॉरमध्ये आपल्याला असं कळून आलं की आपल्या सैन्याचं वय 35 ते 38च्या मध्ये आहे, ॲव्हरेज एज. त्या ॲव्हरेज एजला कमी करण्याकरता आपण अग्निवीर सिस्टम आणली, ज्याच्यामध्ये अग्निवीर आल्यानंतर आपल्या सैन्याचं वय 26 ते 28 वर्ष होईल. आणि जेव्हा पुढच्या युद्ध होतील, जेव्हा अशा प्रकारचे मुलं आपल्याबरोबर असतील, तर नक्कीच आपल्यामध्ये शक्ती जास्त राहील, आपण चांगले कामं करू शकू आणि पाकिस्तान आणि चायनाला चांगलं प्रत्युत्तर देऊ शकू. म्हणून ही अग्निवीर स्कीम आणलेली आहे. तर आणि जेव्हा आता सध्या एक अग्निवीर मेला तर त्याच्याबद्दल लगेच सगळ्या माध्यमांनी सुरू केलं की अग्निवीर मेला, काही केलं नाही, शहीद झाला, शहादत झाली. सैन्य त्यांचं लक्ष देतं आहे, सैन्याने त्यांच्याकरता व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक सिस्टममध्ये ज्या माणसाला जशी गरज आहे तसं त्याचं उचित समाधान केलं जातं. आणि ह्या प्रकारच्या मीडिया कव्हरेजला आपण बळी पडू नाही, एवढं सांगून मी आपलं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.